8:30 वाजताची रोरो आहे आणि हा जो रोरोचा टर्न आहे ते तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता. एक ग्रीन काहीतरी हे आहे तिथे सिग्नल आहे. इथे जागेला 90 अंशामध्ये टर्न मारते रोरो. एक बघण्यासारखं आहे. मी जेव्हा 8:30 वाजता येतो ह्या टायमाला, माझ्या मागच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं की हा जो टर्न आहे ना, जबरदस्त टर्न आहे बघा. एकदम जाग्यावर टर्न मारला आहे त्याने, सुंदर असा, बघत राहण्यासारखं आहे. म्हणून तो क्षण मी शूट केला आहे. बाजूने बघा स्पीडबोट पण येत आहे आणि एकदम जबरदस्त बघा. आता डायरेक्ट सरळ होऊन जाणार आहे भाऊच्या धक्क्याच्या दिशेने. तर आता आलो मी परळला. दादरवरून भारताने सोडलं तिकडे आणि आता परळला थोडं काम आहे सोनाराकडे, की सोनाराकडे पण जायचं आहे. भाजी बिजी ठेवून आलं असतं तिकडे भारताने. भाजी काय नाही, भाजी काय विषयच नाही. आणि सरळ निघालो आम्ही भोईवाड्यात. तिथे सोनार आहे, त्याच्याकडे थोडंसं काम आहे. ते ज्वेलरी घेतली की आम्ही निघणार जेवायला. जेवून झालं की 2:30 ते 3 वाजता जाणार मीटिंगला. आता वाजले दुपारचे 1:30 वाजला. आमच्याकडे जवळजवळ फक्त 1 तास आहे आणि फटाफट सर्व कामं उरकायचे आहेत. अजून जेवायचं पण आहे. जेवायचं आहे, बघू. जेवायचं आज आहे संकष्टी, त्याच्यामुळे नॉनव्हेज नसणार आहे. बरोबर ना? नॉनव्हेज नाही ना? नॉनव्हेज खाणार. माझा उपवास येतो म्हणजे संकष्टी. आज मी नॉनव्हेज खात नाही. आता सकाळी नाश्ता केला, तिकडे दहीवडा खाल्ला. दहीवडा म्हणजे अशासाठी खाल्ला की भरपूर दिवस दहीवडा नाही खाल्ला होता. तर बोलो भारताने आपण घेऊया दहीवडा. चला. मीटिंग संपली आता. मीटिंग संपलेलं आहे, सर्व चालू आहेत घरी आणि मी चालू अलिबागला. बहिणीची एक बॅग आहे, ती घ्यायचं वजन आहे. आता टाईम आहे, मी शेवटची बोट आहे माझी 6:15ची. तर घाई करणार नाही, कारण 6 वाजले. किती वाजले? 6 वाजले. त्याच्यामुळे 6:15ची बोट माझी गेलेली आहे. तर आता धीरे धीरे जायचं आहे. आज संडे आहे, त्याच्यामुळे काय गर्दीचा विषय नाही आहे. आणि बेंगेसाहेब आपले कोंडवाडीचे मंडळाचे कमिटीचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत. चला आता भेटू परत गावाला. नमस्कार मंडळी, कोकणी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज परत एकदा मी चाललो आहे मुंबईला. कारण मुंबईला जायचं असं कारण आहे की आज आमची कमिटीची मीटिंग आहे. आणखी मला खरेदी पण थोडीशी करायची आहे. तर कमिटीची मीटिंग अशी की आता कोकणामध्ये चालले आहेत सर्व लोक सुट्ट्या पडल्याच्या नंतर. आणि आपल्या गावातील कार्यक्रम असतात, सार्वजनिक पूजा वगैरे आणखी काही असतात, तर त्याचं नियोजन करायला लागतं कार्यक्रमांचं. तर त्याच्यासाठी ही मीटिंग आयोजित केलेली असते. तर त्याच्यासाठी सर्वांनी हजर आहे. जसं तर मी एवढ्या लांबून जातो आहे, कारण काय करायचं काय नाही करायचं ते आपल्याला तिथे ठरवायचं असतं. आज सर्व काम बंद आहे रविवारी. इथे मी जिथं काम करतो तिथं तलावाचं काम चालू आहे, तर तेही बंद आहे. आज रविवारची सुट्टी घेतली सर्वांनी. आपले ते लोकल जे लेबर असतात ते रविवारी सुट्टी घेतातच, आणि जे भैया बिहारी आहेत ते घेत नाही. पण त्याने पण आज सुट्टी केलेली आहे. अजून पण तरी कोण आलेलं नाही आहे. तर मी चाललो आहे मुंबईला. आता मी आलो आहे तलावाजवळ. जायच्या अगोदर मी तलावात बघणार आहे, जो ज्याच्यामध्ये पाणी आहे आणि त्याच्यामध्ये मासे आहेत ते बघणार आहेत. तर मी आता नाही आहे, बघूया कोणी उपसले तर मला ठेवले तर ठीक आहे. पाणी संपत आलेलं आहे, खूपच पाणी संपलं आहे. कारण काल पण माझा दिवस फिरण्यामध्येच गेला. बाहेर गेलो होतो, पाहुणे आले होते गावातील. तर त्यांना मी घेऊन मुरुड जंजिऱ्याला गेलो होतो आणि अलिबाग फिरवलं. त्यांना सोडून मी आलो 4 ते 5 वाजता आणि त्यांना रात्री मी रोरोला सोडली 7 वाजता. तर त्याच्यामध्ये माझा पूर्ण दिवस गेला. दाखवतो तुम्हाला पाणी. हे बघा, मासे अक्षरशः उड्या मारत आहेत बघा. हे ना, पाणी खूप कमी आहे. आता जवळजवळ ढोपराच्या खाली असेल थोडं पाणी आहे. पण माझ्याकडे आता टाईम नाही आहे मासे पकडायला. बघूया, आज नाही काढले तर उद्या सोमवारी नक्की काढू. चला, मला 9ची PNP पकडायची आहे. 9ची PNP पकडायची मी ठरवले. स्कूटर घेऊन जाणार आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. 20-25 मिनटात मी पोचून जाईन. बघू किती वाजता यायला जमतं आहे. 6 वाजता मीटिंग संपणार आहे, म्हणजे मला 6:15ची PNP किंवा मालदार मिळणार नाही आहे. मला मिळणार आहे
सवाटची पेनपी शेवटची. चहा बिस्किट वगैरे झालं आहे, सर्व फ्रेश झालं, तयारी झालेली आहे. आणि आता निघूया मुंबईसाठी. चला. मुंबईला निघाल्यावर काहीतरी मी इकडून घेतोच. तर या टायमाला मी घेतले आंबे घेतले चटणीसाठी. दोघा तिघांना द्यायला 2-2 देतो दोघा तिघांना. तर काहीतरी न्यायचं असतं आपल्याकडून. चला, चायची तयारी झालेली आहे. जरा शूज वगैरे घालून निघूया. मीटिंगचे प्रश्न हे ते सोडवायचे असतात, पण त्याबरोबर आपला जो सामाजिक एकोपा असतो तो टिकून राहतो. सर्व लोक आपल्या सवयी प्रॉब्लेम आहेत ते सर्व विसरून आपण एकत्र येतो आणि चर्चा करतो. त्याच्यामुळं वाडीचा आणि गावाचा एकोपा टिकून असतो त्याच्यावरती. तर चला निघूया मीटिंगसाठी. स्कूटर घेतले, स्टार्टर मारला तिला आणि चालते बरोबर. कारण मी बाईक नेत नाही, कारण मांडवीला काय ते उन्हात गाडी उभी असते किंवा कोणी काय उंगल्या करत असतात तिथे. त्याच्यासाठी स्कूटर न्यायची काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यावर सामान पण ठेवता येते, बॅग पण ठेवता येते आपल्याला. चला निघूया. फायनली आता पोचलो आहे मी मांडव्याला. मांडव्याला स्कूटर पार्किंग केली आणि जाऊया आपण जेटीवरती. गर्दी कमी आहे, येणारे कमी असतात, शनिवारी येतात सर्व आणि जाणारे असतात आता रविवारी संध्याकाळी. आता जाणारे कोण नाही आहेत. बघू कुठली बोट मिळते त्यानुसार जाऊ. अजंठा मिळाली तरी पण जाणार, किंवा मालदार 9 वाजता, PNP पण 9 वाजता. 8:30ची हे असते अपोलो असते 8:30 वाजता. तर कुठलीही मिळाली तरी आपल्याला जायचं आहे. नेहमीप्रमाणे मी जेव्हा इथे येतो तेव्हा रोरो ही लागलेलीच असते. तुम्हाला दाखवतो ते रोरो लागले. आता बहुतेक सुटेल, गाड्या वगैरे चालल्यात आतमध्ये, म्हणजे अर्ध्या 1 तासामध्ये सुटणार. 8:30ची असणार बहुतेक. तर जेव्हा जेव्हा येतो मी तेव्हा रोरो नक्कीच असते. पाणी बरंच खाली गेलेलं आहे, ओटी आहे. तर बघू कुठली बोट मिळते. तर लवकर पोचलो तर काय माहिती आहे, दुसऱ्या काय ना काय वस्तू घ्यायला आपल्याला टाईम मिळतो, नाही तर मग घाई होते संध्याकाळी यायला आणि दुपारी उन्हातून फिरायला कंटाळा येतो. चला जाऊया जेटीवर. जेटीवर चालायला दम लागतो पहिल्यांदा. 10-12 मिनटं तरी नक्कीच लागतात. स्टँडपासून जिथे आपण उतरलो ना तिथपासून 10 मिनटं तरी लागतातच फटाफट चाललो तर. काल मित्र माझे आले होते, ते गेले रोरोतून. 8ची रोरो होती, मजा आली त्यांना. ह्या साईडला लागलेल्या स्पीड बोट आहेत ना, त्या भाड्याने पण जातात. म्हणजे पॅसेंजरवर सिंगल असे घेऊन जातात. 700-800 रुपये, 1000 रुपये जसे काय त्याप्रमाणे. तर PNPची पण इथे आहे स्पीडबोट. 8:30 वाजताची रोरो आहे. आणि हा जो रोरोचा टर्न आहे ते तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता. एक ग्रीन काहीतरी हे आहे तिथे सिग्नल आहे. इथे जागेला 90 अंशामध्ये टर्न मारते रोरो. एक बघण्यासारखं आहे. मी जेव्हा 8:30 वाजता येतो ह्या टायमाला, माझ्या मागच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं की हा जो टर्न आहे ना जबरदस्त टर्न आहे. बघा एकदम जाग्यावर टर्न मारले त्याने, सुंदर असा, बघत राहण्यासारखं आहे. म्हणून तो क्षण मी शूट केला आहे. बाजूने बघा स्पीडबोट पण इथे आणि एकदम जबरदस्त. बघा आता डायरेक्ट सरळ होऊन जाणार आहे भाऊच्या धक्क्याच्या दिशेने. तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ह्या क्रूजने तुम्ही एकदा जरी प्रवास करा. पावसाळी टायमाला जास्त तिकीट असतं आणि शनिवार रविवारी. इतर टायमाला कमी असतं. ऑनलाईन याचं बुकिंग असतं. भाऊचा धक्का ते मांडवा आणि मांडवा ते भाऊचा धक्का, असं हे ऑनलाईन तिकीट काढावं लागतं आणि ऑनलाईनच ती चालते. आपण डायरेक्टली गेलो तर आपलं टायमिंग माहिती नसतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर बघा आता एकदम बोट सरळ झाली आहे टर्न करून आणि चालले आहे भाऊच्या धक्क्याच्या दिशेने. आणि आपण चाललो आहे मुंबईला. हे बघा कसं कर, बघा पब्लिक कमी आहे. संध्याकाळची जी बोट असते त्याच्यामध्ये जास्त गर्दी असते. आणि माझे मित्र वगैरे आले होते 2 दिवसापूर्वी, ते पण रोरोने आले आणि रोरोने गेले. तर तुम्ही नक्की याच्यातून एकदा प्रवास करा. मी बरेच वेळा माझ्या फॅमिलीबरोबर आणि सिंगल पण मी गेलो, गाडी पण घेऊन गेलो याच्यातून. एकदम मस्त आहे. तर फायनली आता अपोलो बोर्ड येते बघा.
जास्त गर्दी दिसत नाही वरती, पण आता अपोलो येते त्याने आपण जाऊ. आता ही 8:30ची आहे, कधी 9:15 सुटेल, म्हणजे आपण 10 वाजता तरी आपण गेट ऑफ इंडियाला पोहोचू. बोट लागते आता, आणि बोट लागली की पब्लिकची एकच घाई असते की आपल्याला बस मिळाली पाहिजे, आणि बसमध्ये बसायला खास करून सीट मिळायला पाहिजे, जेणेकरून अलिबागपर्यंत निवांत बसून जाता येईल. तर आता बोट लागली की बघा सर्व धावत निघाले बघा वरती सर्व. आता ही पब्लिक आल्यावर की आपल्याला फटाफट जायचं आहे खाली, आणि खाली बोट रिकामीच आहे कारण जास्त पब्लिक जायला नाही. संध्याकाळी जायला भरपूर गर्दी असते. तर फायनली आता बघा सर्व संपत आले पब्लिक, आता जास्त नव्हते. चला आता आपला नंबर आला आहे, आता आपण जाऊया बोटमध्ये, मस्त बसूया. शिडीवरून येताना पण सावकाश यायला लागतं, कधी कधी पाय पण अडकतात, खाली लाकडे लावले आहेत त्याच्यामध्ये. चला आता आपण जाऊया पुढे. फायनली पोचलो आहे आता आपण गेट ऑफ इंडियाला. गेट ऑफ इंडिया आली की डायरेक्ट सगळ्यांचे मोबाईल बाहेर येतात आणि डायरेक्ट शूटिंग करायला सर्वांची सुरुवात. त्याला कोणीही अपवाद नाही. सुंदर असा नजारा आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. तर मीही माझा कॅमेरा काढला आणि शूट करायला सुरुवात केली. चला आता उतरून घेऊया. बोट आता इथून जायला तिथपर्यंत 5 मिनटं तरी लागतात गेट ऑफ इंडियाच्या बोटच्या धक्क्याजवळ. आमची बोट खाली झाली आणि त्याच्या मागोमाग 2 PNP आल्यात. 9 वाजता 2 PNP सोडलेत बघा. एक लगेच आम्ही उतरवण्याच्या मागोमाग ही दुसरी लागली, आणि त्याच्या मागे अजून एक येते, ते बघा अजून एक येते बोट PNPची. 2 बोट भरून आलेले आहेत आणि अपोलो पण भरून आलेले आहे. चला आपण जाऊया आता पुढे. गेट ऑफ इंडियातून जाऊया. आपल्याला बस पकडायची आहे, इलेक्ट्रिक बस, आणि त्याच्यातून आपल्याला पुढे दादरला जायचं आहे. आता ही गर्दी बघा, ही गर्दी परत चालली आहे PNP पकडून किंवा अपोलो पकडून जायला. ह्या लोकांनी रांग लावली या साईडला, या रांगेमध्ये बघा इकडे. तर मी पोचलो आहे गेट ऑफ इंडियाला, आणि फटाफट PNP पण मागून आली, आणि चला जाऊयात बाहेर. पहिल्यांदा मी जाणार आहे दादरला भारत्यांकडे. तिथं त्यांना डॉगसाठी जे खाणं आणलं आहे मी त्यांना ते देणार आहे, आणि त्याच्यानंतर तिथून येणार आहे परळला. बरं तिथून उतरलो तर मधला गेट परत बंद आहे, या साईडने जायला लागेल बससाठी. बसने जाणार आहे तिथून. मला जायचं तो ऑपेरा हाऊसला, पण आज रविवार आहे आणि ऑपेरा हाऊसचं सर्व बंद आहे. जे गाड्यांचे पार्ट वगैरे भेटतात ते सर्व बंद आहे. तर मी वेस्टर्नने जाणार आहे, सेंट्रलने जाणार आहे. दादरला उतरून भारताने जिथं बोलवणार आहे, सुविधा जिथे, थोडंसं सामान पण घ्यायचं आहे. फायनली मला बसमध्ये बसायला जागा भेटली फर्स्ट फ्लोअरला, एकदम मस्त आहे. AC बसमध्ये बसून बाहेरचा नजारा बघायला खूपच मजा येते. एकदम डायरेक्ट आहे आणि आवाज पण कमी असतो आतमध्ये. एकदम शांततेने आपण बाहेरच्या सर्व बघू शकतो बघा, बस वगैरे गाड्या वगैरे. आता पोचलो मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. तर पहिल्यांदा तिकीट काढूया आणि नंतर जाऊया पुढे. थोडा नाश्ता वगैरे करायचा, मला भूक लागली आहे, पण विचार करतो की भारताने भेटून नंतर दोघांनी एकत्र नाश्ता करूया. कारण मी इथे खाणार, नंतर परत तिथे जाऊन परत चहा वगैरे करायला लागणार आपल्याला. तर ट्रेनमध्ये आलो आहे मी आता. गर्दी नाही जास्त कारण संडे पण आहे, त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. चला फास्ट लोकल पकडले आहे मी, डायरेक्ट भायखळा आणि दादर. तर भारतानं कॉल करून सांगितलं आहे की मी येतो आहे, आणि ते मला बोलले की तू सुविधाची इथे थांब, मी तिथे येतो आहे. कारण त्यांच्या डॉगसाठी मी थोडं खायला घेतलं आहे. त्यांना ते देतो कारण मला वजन भरपूर होतं आहे, कारण खांदा दुखतो आहे माझा. त्यासाठी त्यांना त्यांच्याकडे वजन दिलं की आपण दुसऱ्या वस्तू वगैरे घ्यायला मोकळी. तर गर्दी नाही आहे, संडे आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. थोडं बोला बाहेर उभं राहूया, बसून बोटमध्ये होतं थोडा, जवळ बाहेर उभं राहिलो.
शिडीवरती खूप गर्दी होती म्हणून मी ठरवलं की आपली सरकता जिना आहे त्याच्यावरून आपण प्रवास करूया. कारण पाय पण दुखायला लागले होते त्याच्यासाठी त्याच्यावरून प्रवास केला. चला, एकदम साधा आणि सोपा आहे. काही लोक घाबरतात त्याच्यावरून यायला. जे लोक पहिल्यांदा येतात ते खूप घाबरतात. तर मला सुद्धा पहिल्यांदा अप्रूप वाटायचं की आता आपल्याला काही सवय पडली, पण जेव्हा सुरुवात झाली होती या जिन्यांची तेव्हा लोकांना खूप मजा यायची याच्यावरून जायला. काही लोक पडायचे सुद्धा, माझ्यासमोर गोष्टी घडल्या तशा. चला, फायनली आता आम्ही उतरून सेंट्रलवरून वेस्टर्नला चाललो आहे. तर मला इथे शिडीच्या बाजूला एक वानर दिसलाय बघा, तुम्हाला दाखवतो मी. वानर आहे तिथे आणि एक बाई त्याला बिस्किट देते. नशीब त्याचं चांगलं आहे की ते कुठे ओरेड व्हायची ते गेलं नाही, त्याचं काम तमाम झालं असतं. चला, इथे आलेलं त्याचा भारती मला भेटले. त्यांच्याकडे मी दिलं आहे डॉगचं खाणं आणि आता मी नाश्ता वगैरे केलेला आहे आणि थोडंसं सामान खरेदी केलेलं आहे आणि मी चाललो आहे त्या परळला. केशव भिंगे आणि माझे मित्र वगैरे बाकीचे वाट बघतात मीना वगैरे. तर भारतीनं आता टाटा बाय बाय करून आता मी चाललो आहे परळला. काय गेलेस तू? काय माहिती आता आलो मी परळला. दादरवरून भारताने सोडलं तिकडे आणि आता परळला थोडं काम आहे सोनाराकडे. ते सोनाराकडे पण जायचं आहे. भाजी बिजी ठेवून आले असते तिकडे भारतीयांना. भाजी काय नाही, भाजी काय विषयच नाही. भारताने सोडलं दादरला, ते गेले त्यांच्या कामावरती आणि सरळ निघालो आम्ही भोईवाड्यात. तिथे सोनार आहे, त्याच्याकडे थोडंसं काम आहे. ते ज्वेलरी घेतली की आम्ही निघणार जेवायला. जेवून झालं की 2:30 ते 3 वाजता जाणार मीटिंगला. आता वाजले दुपारचे 1:30 वाजला. आमच्याकडे जवळजवळ फक्त 1 तास आहे आणि फटाफट सर्व कामं उरकायचे आहेत. अजून जेवायचं पण आहे. जेवायचं आहे, बघू. जेवायचं आज आहे संकष्टी, त्याच्यामुळे नॉनव्हेज नसणार आहे. बरोबर ना? काय नाही नॉनव्हेज नाही ना? तर नॉनव्हेज खाणार. माझा उपवास असतो म्हणजे संकष्टी. आज मी नॉनव्हेज खात नाही. आता सकाळी नाश्ता केला, तिकडे दहीवडा खाल्ला. आज नॉनव्हेज नाही. दहीवडा म्हणजे असे खाल्ला की भरपूर दिवस दहीवडा नाही खाल्ला होता. तर बोलो भारतीने आपण घेऊया दहीवडा. चला, 2:30 वाजताचा मीटिंगचा टाईम होता आणि आता वाजलेत 3:15 3:30 व्हायला आलेत आणि उपस्थिती खूपच कमी आहे. तर अजून थोडीशी वाट बघणार, नंतर मीटिंग चालू करणार होता मी. कारण 6 वाजतापर्यंतचा लिमिटेड टाईम आहे इथे. त्याच्यामुळं आपल्याला टाईमात मीटिंग घेऊन टाईममध्ये ती संपवावी लागते. आणि बरेचपैकी आता मागे दिसत आहेत, पण या साईडला रॅक पूर्ण खाली. फायनली मीटिंग आपली संपलेली आहे. 6 वाजलेत आणि सर्व लोक आता बाहेर आलेत आपापल्या घरी जाण्यासाठी. टाटा बाय बाय सर्वांना. आणि मी चाललो होता अलिबागमध्ये. मीटिंग संपली आता. मीटिंग संपलेलं आहे, सर्व चालले आहेत घरी आणि मी चालू अलिबागला. बहिणीची एक बॅग आहे, ती घ्यायचं वजन आहे. आता टाईम आहे, मी शेवटची बोट आहे माझी 6:15ची. तर घाई करणार नाही, कारण 6 वाजले. किती वाजले? 6 वाजले. त्याच्यामुळे 6:15ची बोट माझी गेलेली आहे. तर आता धीरे धीरे जायचं आहे. आज संडे आहे, त्याच्यामुळे काही गर्दीचा विषय नाही आहे. आणि भिंगेसाहेब आपले कोंडवाडीचे मंडळाचे कमिटीचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत. चला, आता भेटू परत गावाला. तर मंडळी, आता माझा झाला आहे अलिबाग रिटर्नचा प्रवास सुरू झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मी इलेक्ट्रिक बस पकडली आणि चाललो आहे गेट ऑफ इंडियाला. संध्याकाळच्या टायमाला बघा एकदम लाईटिंग चालू आहे आणि सिग्नलची लाईट बघा असे एकदम रेड दिसत, खूपच सुंदर दिसत. पुढे थोडी बसची काच खराब आहे त्याच्यामुळं बुरकट दिसते, पण संध्याकाळचा टाईम आहे. खूपच सुंदर असं वातावरण वाटते आणि AC बसमध्ये बसल्यानंतर खूपच छान वाटते. चला, जाऊया आपण गेट ऑफ इंडियाला आणि मुंबईला बाय बाय करूया. आणि आता मी पोचलो आहे गेट ऑफ इंडियाला. आणि फोटोचा मोह हा कोणाला आवरत नाही. जेव्हा आपण गेट ऑफ इंडिया येतो, ताजमहलच्या बाजूला येतो, तेव्हा आपण एकतरी फोटो किंवा एकतरी व्हिडिओ आपण नक्कीच काढतो. तेच आता मी पण करतो. मी हर टायमाला येतो तेव्हा एक तरी फोटो असा गोल गोल फिरून काढतो. चाललोय आता अलिबागला आणि आलोय मी गेटवेला. तर
सवारची बोट आहे, अजून भरपूर टाईम आहे माझ्याकडे. पण माझ्या मोबाईलची बॅटरी कमी आहे, आता कमीत कमी 5% आहे फक्त. तर आता होणार आहे मोबाईल स्विच ऑफ. तर आता आपला चालू आहे परतीचा प्रवास आणि आलो मी गेटवेला. आता फायनली पोचलो आहे मांडवा जेटीवरती आणि मला बोट मिळाली होती, मालदार एसी बोट मिळाली होती छोटी. तर त्याने मी आलो 7:30ला लागली होती. हा बोटीचा टाईम नाही 7:30चा, 7:15 आहे PNPचा. पण 7:30ची मला मालदार भेटली, त्याच्यावर मी लवकर पोचतो 8:30 वाजता आणि चाललो आता मी माझ्या स्कूटरच्या जवळ. चला पटापट जाऊया चालत, कारण आपल्याला काय बसचा काय प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे गाडी आहे, त्याच्यामुळे आपण चालू स्कूटरने. फायनली मी आता घरी पोचलेलो आहे अलिबागमध्ये. धावपळ होती आज दिवसभर, मीटिंग वगैरे आटोपली, सर्व चांगलं झालं. झालं असं की माझी शेवटची सवारची बोट होती. तर अचानक एक मालदार बोट लावली, एसी लावती, छोटी बोट होती 7:30ला. ती बोट मला मिळाली आणि मी घरी इकडे लवकर आलो. बोट नव्हती 7:30ची, पण 7:30ची त्यांनी लावली होती, त्यांनी घरी आलो होतोय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.